आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ भवतु सब मङ्गलम्. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ अत्तो दीपो भव. हे परमेश्वरा, आम्हाला असत्याकडून सत्याकडे ने, अंधारातून प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने. ओम. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या या पावन आणि दिव्य कार्यक्रमामध्ये. दिवसाची ही नवीन सुरुवात, नवीन पहाट, नवीन दिवस, प्रत्येक क्षण नवीन, प्रत्येक सेकंद नवीन, प्रत्येक श्वास नवीन. म्हणजेच पुन्हा एकदा आपल्याला संधी प्राप्त झालेली आहे जीवनाला खऱ्या अर्थाने सफल बनवण्यासाठी, म्हणजे यशस्वी होण्यासाठी, सक्सेसफुल बनण्यासाठी. काल जे पण काही राहून गेलेलं आहे त्याच्यासाठी आज ही पुन्हा नव्याने एक सुरुवात आहे. आणि ह्या दिवसाचं स्वागत दोन्ही हात पसरून आनंदाने, ह्या नवीन संधीचं, ऑपॉर्च्युनिटी जी प्राप्त झालेली आहे, या नवीन संधीचं पुन्हा एकदा सोनं करण्याची ही संधी, संधीचं सोनं करण्याची संधी सर्वांना नाही मिळत. आणि ती आता मिळालेली आहे. जरी मिळाली तरी सुद्धा सगळ्यांनाच ते समजेल हे पण शक्य नाही. आणि जर ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या बाबतीत घडत असतील तर विशेष कृपा आहे असं म्हणावं लागेल. आज पुन्हा एकदा आपल्याला नव्याने सुरुवात करायची आहे ह्या पर्वाला. 90 दिवसांचा हा पर्व पुन्हा एकदा आपल्या जीवनामध्ये नवीन उत्साह, उमंग, तरंग, संकल्प घेऊन येईल जीवन जगण्यासाठी. रात्रीच्या अंधारानंतर ज्यावेळेस सूर्योदय उगवतो ना, हे प्रतीक आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे महान लक्ष्य प्राप्त करायचं आहे. रात्रीची विश्रांती फार महत्वाची आहे. आणि ही विश्रांती जर मिळाली, थोडक्यात यालाच म्हणतात अंतर्मुख होणे. या पृथ्वीवर जेवढे पण जीव आहेत, मनुष्य, प्राणी आणि अजून बाकीचे सर्व जीव, तर ही परमेश्वराची नॅचरल, निसर्गाची, ब्रह्मांडाची, युनिव्हर्सची नॅचरल मेकॅनिझम आहे. मेकॅनिझम, यंत्रणा. तुम्ही कितीही चिंताग्रस्त असा, कितीही दुःखी असा, परंतु ज्या वेळेस रात्री तुम्ही झोपी जाता, गाढ झोप, गाढ निद्रा, त्यावेळेस एक विलक्षण शांती, विलक्षण आनंद, म्हणजे गाढ निद्रेत जे ध्यान होतं, त्याच्यामुळे यालाच कॉस्मिक एनर्जी पण म्हणतात. कॉस्मिक एनर्जी. या पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक जीवाचं, प्रत्येक प्राण्याचं एकच ध्येय आहे. त्याला त्याच्या जीवनामध्ये सुख हवं. त्याला त्याच्या जीवनामध्ये शांती हवी, परमसुख, सौभाग्य, आनंद याची प्राप्ती व्हावी म्हणून प्रत्येक जीव धडपडतोय. प्रत्येक प्रत्येक व्यक्ती याच्यासाठी प्रार्थना करतोय. आणि याचा सर्वात सोपा मार्ग किंवा सोपी पद्धत काय आहे? या पृथ्वीवर ज्यावेळेस कॉस्मिक एनर्जी, कॉस्मिक पॉवर, दिव्य ऊर्जा शक्ती येते, तर त्या दिव्य शक्ती आणि ऊर्जाचा अ, उपयोग उपयोग किंवा त्याचं प्रयोजनच हे आहे, की जो थकवा आहे ना, हा निघून जावा. लक्षात ठेवा,
प्रत्येक दिवस जो उगवतोय ना, हा नवीन जन्म आहे. नवीन जन्म. ठीक आहे, आपल्याला कालच्या काही स्मृती असतात, परंतु हा नव्याने दिलेला एक जन्म आहे. ह्या पद्धतीने ह्याच्याकडे विचार करा. आपण 1 महिना किंवा 1 वर्ष याचं प्लॅनिंग करतो. परंतु खऱ्या अर्थाने प्लॅनिंग करायला पाहिजे एका दिवसामध्ये मी किती जगतोय. खऱ्या अर्थाने मी याचा किती उपभोग, उपयोग, आनंद घेतोय उन्नती करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, ना की नाश करण्यासाठी. निर्माण करण्यासाठी मी किती याचा वापर करतोय, याचा हिशोब ठेवावा लागेल. आणि जो व्यक्ती याचा हिशोब ठेवेल, तो त्याच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. यशस्वी होण्याच्या मार्गावरच आहे. झोप हा छोटा मृत्यू आहे आणि मृत्यू ही मोठी झोप आहे. हे समजून घ्या. एवढं जरी समजलं ना, तरी आजचं काम उद्यावर ढकलणार नाही. जे काही करायचंय ते आज, आत्ता, या क्षणीच करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात ब्रह्ममुहूर्ताचा हा काळ, ब्रह्ममुहूर्ताचा हा भाव आणि प्रार्थनेने दिवसाची सुरुवात. ज्यावेळेस अशी सुरुवात होते ना भगवंताचं नामस्मरण करून, कालच्या सगळ्या चुकांना पुन्हा एकदा विसरून नव्याने उन्नती करण्यासाठी तयार होण्यासाठी हा दिवस आहे. आणि आजचं हे अ, आजच्या ह्या दिवसाची सुरुवात आपण नव्याने नवीन कार्यक्रमासाठी नवीन प्रोग्रामने करत आहोत. ह्या कार्यक्रमामध्ये जे कोणी प्रथम जॉईन झालेले आहेत, अजूनही जॉईंट होत आहेत आणि कदाचित जॉईंट होत राहतील. काही लोक तर 6 वाजेपर्यंत जॉईंट होतात. आपण प्रयत्न करूया हा कार्यक्रम मर्यादित याच्यात वेळेच्या सीमेमध्ये अ, बसवण्यासाठी. तर नव्याने जी सुरुवात करायची आहे, तर याच्यामध्ये काही रिच्युअल्स आहेत. रिच्युअल म्हणजे अ, कर्मकांड नव्हे, पण खऱ्या अर्थाने रिच्युअल म्हणजे अशा काही गोष्टी ज्यांची पुनरावृत्ती अ, पुन्हा ह्या गोष्टी आणि कृती करायच्या आहेत, जेणेकरून सबकॉन्शियस माइंडमध्ये याचं रिइम्प्रिंटिंग बसेल आणि ज्या मसल मेमरी आहेत त्या डेव्हलप होतील. नवीन मसल मेमरी ज्या काही 2 गोष्टी असतात. एक आहे स्मृती, जे मेंदूमध्ये असतात. पण दुसऱ्या गोष्टी आहेत अनुभव. अनुभव हा स्मृतीमध्ये राहत नाही. अनुभव हा मसल मेमरी ह्या इमोशन ज्या आहेत, भावना ज्या आहेत त्या आपल्या शरीरामध्ये, मसलमध्ये स्टोअर होतात. आणि ज्यावेळेस एखादी कृती तुम्ही दररोज करत राहतात ना, जसं हृदयाचे पण स्नायू आहेत. आता हृदयाचे स्नायू फक्त रक्त पंपिंग, ब्लड पंपिंग करण्यासाठी नाही, परंतु खऱ्या अर्थाने प्रेम, आभार, करुणा, दया, क्षमा उत्पन्न करण्यासाठी ही मसल मेमरी आहेत. आणि दररोज त्याची प्रॅक्टिस करत आपण त्यामध्ये पारंगत होत आहोत. पूर्वी जिथे दया आणि क्षमा, करुणा करण्यासाठी खूप वेळ लागत होता, तिथे तिथे आता कदाचित थोड्याशा विचारांनी, थोड्याशा सतसत विवेक बुद्धीने इन्स्टंट मनुष्य अलर्ट होतो. मनुष्य जागा होतो. थोडीशी दया, थोडीशी करुणा, थोडंसं प्रेम, थोडीशी शांती हे देऊन जर कुटुंबामध्ये, समाजामध्ये, आजूबाजूला, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये, ऑफिसमध्ये, कलीग्समध्ये, जिथे कुठे कार्यक्षेत्र तुम्ही कार्य करत आहात त्या प्रत्येक ठिकाणी आनंद निर्माण करता येत असेल तर खूप सोपं आणि सरळ हा मार्ग आहे. तर आता आपण काही रिच्युअल डिस्कस करूया. काय करायचंय? दररोज पहाटे उठल्यानंतर सर्वप्रथम ह्या मनुष्य जन्मासाठी भगवंताचं, परमेश्वराचा आभार व्यक्त करणं गरजेचं आहे. सर्वात मोठी कृपा जर मनुष्यावर झाली असेल ना, तर ती कृपा आहे बडे भाग्य मानुष तन पावा सुर दुर्लभ सद ग्रंथ न गावा साधन धाम मोक्ष कर द्वारा पायन जेही परलोक सवारा. बडे भाग्य
मानुष तन पावा, मनुष्य जन्म मोठ्या भाग्याने मिळतो. सर्वप्रथम याच्यासाठी आभार व्यक्त करा. जे पण तुमच्या जीवनामध्ये झालेलं असेल, घडलेलं असेल, ज्या पण घटना, ज्या पण काही कृती असतील, ज्याच्याने तुम्ही आहत होता, दुःखी होता, तर हे सगळं तात्पुरतं आणि क्षणिक आहे. आणि कधीही स्वतःला असं उच्चारण करू नका, की मी दुःखी आहे. तुम्ही दुःखी नाही. तुमचा मूळ स्वभाव आनंद आणि आनंदी आहे. दुःखी दुःखाचा तुम्ही अनुभव घेत आहात असं तुम्ही बोला. ह्या क्षणी मी दुःखाचा अनुभव घेत आहे. ह्या क्षणी कुणीतरी माझ्या हृदयाला टोचून बोललेला आहे. माझा अपमान केलेला आहे कदाचित, किंवा ह्या अशा कुणाच्या तरी वक्तव्यामुळे मला मनस्ताप होत आहे कदाचित. तर हे तुम्ही बोलू शकता. तुम्ही दुःखाचा अनुभव घेत आहात म्हणजे तुम्ही आणि दुःख वेगवेगळं आहे. तुम्ही आनंदाचा अनुभव घेत आहात म्हणजे आनंद आणि तुम्ही वेगवेगळे आहेत. जर तुम्ही वेगळे असाल तर तुम्ही निवडू शकाल. तुम्हाला जे हवं आहे ते तुमच्या हातात, तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. कंट्रोल कसा मिळवायचा ते आपण मजल दर मजल करत ह्या कार्यक्रमांच्या स्वरूपात, प्रशिक्षणाच्या स्वरूपात, ट्रेनिंगमध्ये, कोर्सेसमध्ये वेगवेगळे फंक्शनॅलिटी किंवा अं, जे पण फॅसिलिटी अवेलेबल आहेत, ज्याला सायकॅट्रिक्स किंवा सायकोलॉजी म्हणता येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर दिवसाची ही नवीन सुरुवात, दररोज पहाटे आशीर्वाद. जे आशीर्वाद आपल्यावर झालेले आहेत त्याचं काउंटिंग करायचं आहे. काल आपण प्रार्थनेविषयी खूप विस्तृत स्वरूपात बोललेलो आहोत आणि प्रार्थनेने अंतःकरण शुद्ध आणि पवित्र होतं. प्रार्थना फक्त स्वतःसाठी नसते. कदाचित प्रार्थना ही दुसऱ्यासाठी असते. स्वतःसाठी ठीक आहे, मागतात लोकं किंवा मागायला हवं, परंतु जगाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी मागणं फार गरजेचं आहे. आणि काहीही झालं, कितीही आहत झाला, कितीही मनाविरुद्ध काही गोष्टी झाल्या, तर त्वरित मे बी ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस अंतर्मुख होणं गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टी आता आपण चर्चा करतोय ना, याचं थोडंसं स्मरण जरी केलं, थोडंसं स्मरण केलं तरी सुद्धा लक्षात येईल, की जीवनामध्ये मला कोणीही दुःखी करू शकत नाही. हे सगळं माझ्या कंट्रोल, माझ्या अंतर्गत आहे, माझ्या नियंत्रणात आहे. परिस्थिती, व्यक्ती किंवा प्रसंग काहीही असला तरी सुद्धा ज्यावेळेस तुम्ही स्वतःशी कनेक्ट होत जाल, अंतर्मुख व्हाल, त्यावेळेस तुम्हाला पुन्हा नवचैतन्य, नवीन शक्ती तुमच्या आतमध्ये संचारण करेल. आणि हाच विश्वाचा, ब्रह्मांडाचा, युनिव्हर्सचा, निर्मात्याचा नियम आहे. दररोज सकाळी पहाटे उठल्यानंतर 10 वरदानांची यादी करायची. ठीक आहे, प्रॉब्लेम आपल्याला भरपूर आहेत. मी एका वेळेसाठी मान्य करतो. काही हरकत नाही. ठीक आहे, प्रॉब्लेम आहेत. ते प्रॉब्लेम थोडेसे बाजूला ठेवायचे आणि स्वतःला पण सांगा, "येस, आहेत प्रॉब्लेम तर आहेत. आता याच्यातून मार्ग काढायचा आहे." जो व्यक्ती स्वीकार करतो त्याला मार्ग मिळायला सुरुवात होतात. मनुष्याची ही धारणा आहे प्रत्येक व्यक्तीची, की त्याला सगळ्यांनी स्वीकार करावं. तो जे काही बोलतोय किंवा त्याच्या मनासारख्या मनाप्रमाणे गोष्टी घडाव्यात. अपेक्षा हेच खरं दुःखाचं कारण आहे. सर्वप्रथम अपेक्षा, अपेक्षा, एक्स्पेक्टेशन. आणि दुसरी गोष्ट फार महत्वाची. यू कॅनॉट मेक एव्हरीवन हॅपी. हे डोक्यातून काढून टाका. तुम्ही सगळ्यांना आनंदी नाही करू शकत. जोपर्यंत हा अट्टहास करत राहाल, तोपर्यंत कायम दुःखी राहाल. हा अट्टहास करू नका. समोरच्या व्यक्तीचा आनंद किंवा त्याचं सॅटिस्फॅक्शन, त्याचं समाधान हे त्याच्या संस्कारांवर अवलंबून आहे. जर तुम्ही सुसंस्कारित आहात आणि एखाद्या व्यक्तीवर कुसंस्कार आहेत, तुम्ही कसं त्याला आनंदी बनवाल? नाही बनवू शकत. जो आनंद हा ज्याचा त्याचा वैयक्तिक, पर्सनल किंवा नैतिकतेवर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. तुमच्यामुळे कोणी आहत होईल याची मात्र
खबरदारी घ्या, की तुमच्यामुळे कुणालाही दुःख नको व्हायला. तुम्ही आनंदी नाही करू शकत, काही हरकत नाही. पण कमीत कमी दुःखी करणार नाही. तुमच्या वाचा, काया आणि मनाने सुद्धा अशी कृती करू नका, जेणेकरून कुणीतरी आहत होईल. वाणी त्याचा उपयोग वीणा म्हणूनच करा. बाण बनवू नका. ठीक आहे. घरामध्ये शिस्त लावण्यासाठी काही डिसिप्लिन, डेडिकेशन, कमिटमेंट ह्या गोष्टी आहेत. तुम्ही जर मोठ्या पदावर असाल किंवा ज्या कुठल्या पदावर आहेत आणि तुम्हाला काही कुणाकडनं कृती, कार्य करून घ्यायचं आहे, जिथं शिस्त, डिसिप्लिन लागेल, तिथं तुम्ही तुमचा रोल प्ले करा. म्हणजे जे काही तुमचं पात्र आहे ते तुम्ही करू शकता. परंतु विनाकारण कुणाला आहत करणं चुकीचं आहे. कार्य म्हणून, काम म्हणून, कामाचा भाग म्हणून तुम्ही हे लक्ष ठेवणं गोष्ट वेगळी आहे. मुलांवर अ, शिस्त लावणे, नियंत्रण करणे किंवा मुलांना चांगलं मार्गदर्शन करणे ही गोष्ट वेगळी आहे. परंतु दबाव आणून कुणाकडून तरी काहीतरी कार्य करून घेणं त्याच्या इच्छेविरुद्ध, मनाविरुद्ध प्लस जर त्यामध्ये तो व्यक्ती अनाहत असेल. रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करणं वेगळी गोष्ट आहे आणि विनाकारण एखाद्याला त्रास देणं वेगळी गोष्ट आहे. तर सर्वप्रथम प्रार्थनेने दिवसाची सुरुवात करा. वरदानांची यादी करा. दिवसभरात ज्या काही चांगल्या गोष्टी आणि घटना घडल्या असतील त्यांचं स्मरण करा. काही दुःखदायक घटना घडले, प्रसंग घडले, हे सुद्धा मला मान्य आहे. परंतु आपल्याला फोकस कुठं करायचा आहे? जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये हवं आहे त्याच्यासाठी. आणि जिथे तुमचा फोकस जाईल, जिथे तुमची म्हणजे दृष्टी जाईल आणि ज्या गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल, त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये सहजच आकर्षित होतील. मग ते काहीही असो. या ब्रह्मांडाला, युनिव्हर्सला पुन्हा-पुन्हा ऑर्डर द्यायची नाही, चुकीची. काही लोकं एकच कॅसेट पुन्हा-पुन्हा रिपीट करत राहतात. बरं. वरदानांची यादी, वर्णा वरदानांची लिस्ट, कॅसेट मी तर म्हणतो मोबाईलमध्ये सुद्धा रेकॉर्ड करून ठेवा, की तुम्हाला काय-काय हवं आहे. जे पण तुमचे गोल्स आहेत ना, हे सगळे गोल्स, ध्येय जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे, हे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा स्वतःच्या आवाजात आणि रात्री झोपताना ते ऐका. हे सर्वात पॉवरफुल स्ट्रॉंग मेडिटेशन होईल. कारण तुम्ही स्वतःला स्मरण करून द्या. मी स्वतः ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली फॉलो केलेल्या आहेत आणि जीवनामध्ये याचा खूप फायदा आणि बेनिफिट घेतलेला आहे. खऱ्या अर्थाने. आणि जर आनंदी होता येत नसेल ना, तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. मनुष्यजन्म प्राप्त झाल्यानंतर सुद्धा. अ, रामायणामधील हा दोहा आहे. "नरतन भव भारित कहूँ बेरो सन्मुख मरुत." मरुत म्हणजे हवा. "सन्मुख मरुत अनुग्रह मेरो." माझा आशीर्वाद. काय? तर ह्या श्वासाचं येणं जाणं कृपा सगळ्यात मोठी कृपा तर हीच आहे ना, याच्यापेक्षा ब्लेसिंग दुसरं काय असेल? उद्या बरं, एक छोटासा प्रसंग आपण बघूया आता हां. तुम्हाला आज 25 करोडची लॉटरी लागलेली आहे. आज हां, 25 करोडची लॉटरी लागलेली आहे. 9 वाजता तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. आणि आजच तुम्हाला तुमच्या नवीन कारची डिलिव्हरी पण मिळणार आहे. मे बी ऑडी कार घेतली तुम्ही, सगळ्यात टॉप मॉडेल, ब्रँड मॉडेल आणि आजच तुम्हाला तुमच्या नवीन घरात गृहप्रवेश पण करायचा आहे. ओके. ह्या तिन्ही घटना सगळ्यात सर्वोत्तम, उत्तम, एकदम उत्तम. तुम्ही खूप आनंदी आहात. परंतु तुम्हाला माहिती आहे, की आजचा तुमचा शेवटचा दिवस आहे. आजचाच शेवटचा दिवस आहे आणि आज जे काही आहे ते आज आत्ता आहे. तुम्हाला लॉटरी पण लागलेली आहे. सगळ्या वस्तू पण मिळालेल्या आहेत. सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे उद्या आता जायचंय. किती दिवस, किती क्षण, किती तास आनंद घेऊ शकाल सांगा?
ह्याच गोष्टी पाहिजे होत्या ना तुम्हाला. संपत्ती पाहिजे होती. नवीन लक्झरियस लाईफस्टाईल पाहिजे होती. सगळं काही मिळालं. परंतु उद्या जायचंय. किती वेळ आनंदी राहाल? अंतर्मुख होऊन स्वतःला विचारा. सगळं काही मिळून सुद्धा तुम्ही आनंदी राहू शकत नाही. ते जेवण सुद्धा गोड लागणार नाही त्या दिवशी. ज्या दिवशी समजेल ना उद्या जायचंय, नाही, नाही खाऊ शकत. कितीही पंचपक्वान्न जरी समोर आले तरी सुद्धा आनंद नाही घेऊ शकत तुम्ही. तुम्हीच काय कोणीच नाही घेऊ शकत. ज्याला माहिती आहे आता उद्या जायचं आहे. थोडक्यात ज्याला शिक्षा झालेली आहे आणि त्याला उद्याचा दिवस त्याच्यासाठी ठरलेला आहे आणि उद्या त्याला जायचंय, असं जरी एखाद्या व्यक्तीला सांगितलं, त्या रात्री सुद्धा तो झोपणार नाही. नाही झोपू शकत. का? कारण उद्या मृत्यू आहे. पण माझ्या मते हे सगळे लोक भाग्यवान आहेत, ज्यांना माहिती आहे उद्या कदाचित मृत्यू आहेत. काही लोक तर अशा अज्ञानात जगतायत, की त्यांना हे सुद्धा माहिती नाही पुढच्या क्षणी काय होईल. आणि अशा आविर्भावात जगतात, की इथं परमनंट राहायचं आहे. नाही राहायचंय. सगळं काही मिळून सुद्धा जर श्वास नसेल ना, तर त्या सगळ्या गोष्टींची किंमत शून्य होते. शून्य, झिरो. काही किंमत नाही. म्हणून मला तुम्हाला विचारायचंय, सर्वात महत्वाची आणि ज्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी गोष्ट कुठली आहे आपल्या जीवनात जी घडते ती? तर ते आहे श्वास. एक एक श्वास महत्वाचा आहे आणि ह्या श्वासांची किंमत इतकी जास्त आहे, की कितीही संपत्ती दिली तरी सुद्धा हा श्वास घेता येणार नाही. श्री प्रेम रावतजी त्यांच्या कार्यक्रमामध्ये, आज पण त्यांचा थोडासा सेशन पाहूया आपण 5-10 मिनिटाचा. त्यांच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा पुन्हा हीच गोष्ट सांगतात, की श्वास आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे आणि हे श्वास म्हणजे हवा नाहीये फक्त. हे श्वास म्हणजे प्राण आहे. प्राण, प्राणशक्ती, ब्रह्मांड, पूर्ण युनिव्हर्स जे ही सृष्टी चालवतंय, ते प्रत्येक क्षणाला, सेकंदाला आपल्याला येऊन स्पर्श करतोय. स्पर्श करतोय श्वासांच्या स्वरूपात. श्वासांच्या स्वरूपात स्पर्श करतोय, जीवन देतो आणि परत जातो. पुन्हा, पुन्हा प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक क्षणाला 20 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, आत्ता श्वास आला, गेला. आत्ता मी जाणीवपूर्वक घेतला. तुम्ही सुद्धा जाणीवपूर्वक घेतला असेल आत्ता. परंतु सकाळपासून कोण चालवत होतं? हीच आहे कृपा, हेच आहेत आशीर्वाद. याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद काय पाहिजे आणि कसा मिळेल? कुठला आशीर्वाद पाहिजे अजून? आतापर्यंत जे मिळाले ना, हे सर्वोत्तम आहे. परंतु जो आभार व्यक्त करेल, जो कृतज्ञता व्यक्त करेल, जो ग्रॅटिट्यूड व्यक्त करेल, जो यांच्यासाठी खऱ्या अर्थाने जाणीवपूर्वक कृतज्ञता, त्याला कोण दुःखी करू शकेल? त्याच्या जीवनात कशा काय ह्या गोष्टी, म्हणजे ज्याला श्वास समजला त्याला सगळं समजलं. आणि त्याच्यासाठी अशक्य काय आहे? मटेरियलिस्टिक लाईफ, जे पण भौतिकवादी गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या आहेत, त्या सगळ्या प्राप्त करता येतील. परंतु सर्वात अनमोल जर काही असेल, तर तो श्वास आहे. तेरी हीरा जैसी श्वासा बातों ही बीती जाए, रे मन सतनाम भजले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ब्रह्ममुहूर्ताचा हा क्षण, हा एक एक सेकंद, एक एक क्षण फार अनमोल आहे. हा सुद्धा पुन्हा नाही मिळणार. कालचा जो दिवस, कालचा क्षण जो गेला तो गेला. आता तो कुठून आणणार तुम्ही परत? एका शाळेमध्ये वाळवंट, म्हणजे राजस्थान वगैरे असा भाग लक्षात घ्या. वाळवंट किंवा ऊन, एकच झाड मध्ये, आंब्याचं झाड, आणि शाळेचं प्रांगण, शाळा, आणि जुन्या काळातली शाळा, कौलांची, छपरांची शाळा तिथे. पूर्वी असायचे ना 10-15 वर्ग असे. गावाकडची शाळा, जस्ट इमॅजिन करा अशी शाळा. समोर एक झाड, आंब्याचं झाड, आणि खाली अशी वाळू पसरलेली आहे. आणि जस्ट डोळे बंद करून बघा कसं वातावरण आणि दृश्य असेल ज्यावेळेस ती शाळा भरलेली होती. त्यावेळेस मुलं यायचे. पूर्वी ती घंटा म्हणून
एक तबकडे आणि त्याच्यावर घंटेने असा नाद व्हायचा आणि मुलांना कळायचं आता शाळा भरलेली आहे. चला, चला, चला सगळेजण शाळेत जाणार. आजपासून 20, 25, 50 वर्षापूर्वीची गोष्ट. त्यावेळचं जे टिपिकल वातावरण होतं, त्यावेळची शाळा होती, त्यावेळेस जे गुरुजी होते, त्यावेळेच्या शिक्षिका होत्या. त्यांना खरंच गुरुजीच म्हणायचे आणि शिक्षिका. तर अशा एका शाळेचं रविवारचं चित्र. रविवार सगळीकडे शांतता. सोमवार ते शनिवार शाळा भरलेली आणि रविवार सुट्टी. रविवारी सुट्टी असताना आणि त्या वातावरणात त्या अशा टिपिकल शाळेच्या प्रांगणात एक म्हातारी वृद्ध स्त्री 70 ते 80 वर्ष वय काठी टेकत टेकत तिथे आली. फार जुनी शाळा ती. आणि ती काठी टेकत टेकत तिथे आली आणि त्या वाळूंमध्ये काहीतरी शोधायला लागले. एक एक कण उचलून पाहायला लागले. एक एक वाळूचा कण आणि शोधायला लागले काहीतरी. आणि तिकडून जात असताना एक व्यक्ती, कुणीही सद्ग्रस्त, माझ्यासारखा एक व्यक्ती फॉर एक्झाम्पल, आणि तो जाऊन त्या आजींना विचारतो, "आजी, काय शोधताय? तुमचं काही हरवलंय का? मी तुम्हाला शोधून देऊ का? मी मदत करू का तुम्हाला? तुम्ही मला सांगा, काय हरवलंय तुमचं?" आणि त्यावेळेस त्या आजी म्हणतात, "हो, माझी फार अनमोल गोष्ट हरवली आहे. मी खूप शोधतेय तिला." आता आपल्यालाही वाटणार काहीतरी खरंच अनमोल हरवलेलं असेल. "हां, काय हरवलंय आजी?" "माझं बालपण हरवलंय. मी ते बालपण शोधते. याच शाळेत, ह्याच वाळूमध्ये, ह्याच इथे मी खेळत होते. आणि आज मला त्याची खूप तीव्रतेने आठवण येते आणि मला ती पाहिजे." अशा वेळेस काय बोलणार आपण? काळाच्या ओघात गेलेली ही गोष्ट पुन्हा कधीही मिळणार नाही. बाकी कदाचित सगळं मिळू शकेल. परंतु हे क्षण, हा वेळ, हा सेकंद, एक-एक सेकंद पुन्हा येणार नाही. म्हणून ह्या वेळेची किंमत करा. ही वेळ फार अनमोल आहे आणि कितीही वृद्धावस्थेतील ही टिपिकल गोष्ट आहे. ह्याच गोष्टी असतात, की त्या तिथे कितीही शोधण्याचा प्रयत्न केला ना, तरी ते पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे जीवन जगताना असं जगा, की आजचा दिवस जगायचा आहे. आजचा, आत्ताचा हा क्षण, हा सेकंद आणि एक-एक दिवसाचा हिशोब लावायचा आहे. अशा पद्धतीने जीवन जगा. आणि आता त्या आजींना फक्त आठवणींशिवाय, स्मृतींशिवाय काहीही शिल्लक नाही आणि परत मिळणार सुद्धा नाही. म्हणून वेळेची फार किंमत आणि वेळ फार अनमोल आहे. ज्याला ही गोष्ट कळाली ना, तो पहाटे उठण्यासाठी कधीही कंटाळा करणार नाही. ज्याला ही गोष्ट समजली, ज्याला हा क्षण समजला, ज्याला हा प्रसंग समजला, तो कधीही याला टाळू शकत नाही. निग्लिजन्स नाही करू शकत. सगळ्यात अनमोल रत्न जर काही असेल, तर तो वेळ आहे. म्हणून ह्या वेळेचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. आणि ह्या आता जो काही क्षण मिळालेला आहे, ह्या क्षणाचा पुरेपूर वापर कसा करता येईल सकारात्मक गोष्टीमध्ये किंवा जीवनात जे पण काही स्वप्न तुम्हाला प्राप्त करायचे आहे. 70, 80, 90व्या वर्षापर्यंत ज्यावेळेस व्यक्ती जिवंत असतो आणि शेवटच्या क्षणी मृत्यूशय्येवर गेल्यानंतर त्याला विचारलं जातं, "तुमची अंतिम इच्छा काय आहे?" आणि त्यावेळेस बरेच लोकं म्हणतात, "ही माझी शेवटची इच्छा आहे, ही माझी अंतिम इच्छा, ही राहून गेली" वगैरे, वगैरे. अंतिम इच्छा. अरे, अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी 60 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्षाची वेळ मिळाली होती. त्यावेळेस काय केलंस? आणि आता मृत्यूशय्येवर पडल्यानंतर आता आठवतंय माझी अंतिम इच्छा? कसं काय जीवन जगू शकतो असं आपण? एवढं बेजबाबदार, एवढं निष्काळजीपणे. जे काही प्राप्त करायचंय हे, आणि हे जर आधी क्लॅरिटी असेल, आधी अंडरस्टँडिंग असेल ना, तर ही वेळ सुद्धा येणार नाही कधीही. म्हणून शिकताना असं शिका, की तुम्हाला कायम जगायचंय. लर्न ॲज यू लिव्ह फॉरएव्हर, परंतु लिव्ह ॲज यू डाय टुमॉरो. पण जीवन जगताना, शिकताना असं शिका कायम राहायचंय, पण जगताना असं जगा की उद्या जायचंय. त्यामुळे उद्या जर जायचं असेल तर
आजच्या वेळेचा पुरेपूर उपयोग आणि वापर करणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर आहे. एका व्यक्तीला जो सद्गुरूंच्या किंवा हे राजा जनक यांचंच उदाहरण आहे. त्यांच्या दरबारात एक व्यक्ती आला आणि त्याने प्रश्न विचारला, की "महाराज, तुम्ही तर एवढे मोठे सम्राट, एवढे मोठं राज्य तुमचं आणि एवढं वैभव तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. परंतु ही लोकं म्हणतात, की तुम्ही एका योग्याचं, संन्यासाचं जीवन जगतात. मला तर ते खरं वाटत नाही. तुमच्याकडे पाहून तुम्ही तर आसनावर, सिंहासनावर बसलेला आहात आणि तुम्ही कसं काय योग्याचं जीवन जगताय? तुम्ही तर याच्यामध्ये मला अ, आसक्त झालेले दिसतायत. तुम्ही तर सगळं भोग भोगतायत." तर राजा जनक म्हणाले, "बरोबर आहे. तुमच्या प्रश्नांचं उत्तर मी देतो. पण शब्दाने देऊन उपयोग होणार नाही. तुम्हाला प्रात्यक्षिक प्रमाण द्यावं लागेल. तर तुम्ही एवढ्या लांबून आलेला आहात. आपण भोजन करूया आणि भोजन झाल्यानंतर म्हणजे आज शाही मेजवानी तुम्हाला जे काही आमच्याबरोबर आहे, तर आपण पहिलं जेवण करू." आणि त्या व्यक्तीला पण आनंद झाला. फार लांबून आले होते. तर जेवणाला बसले सगळे. पंचपक्वान्नाचं ताट समोर आलं. नानाविध मिष्टान्न, पक्वान्न सगळं काही व्यवस्थित आणि खूप भूक लागलेली ह्या व्यक्तींना. तर ते जेवायला बसणार आणि तेवढ्यात त्यांचं चौरंग वगैरे मांडला, पाट वगैरे मांडलं. खूप छान सुवासिक अगरबत्ती किंवा धूप, दीप सगळं काही व्यवस्थित एकदम राज भोग ज्याला म्हणतो, एकदम थाटामाटात स्वागत. आणि त्याच वेळेस ते आता त्यांच्या आसनाकडे जाणार, तेवढ्यात त्यांनी वर पाहिलं आणि वर टांगती तलवार, बारीक धागा, बारीक धाग्याने बांधलेली ती तलवार आणि बरोबर ते जिथं बसणार त्याच्याच वर त्या आसनच्या सेंटर पॉइंटला ती तलवार बांधलेली. आणि महाराजांनी सांगितलं, "आसन ग्रहण करा, जेवण करा." आणि त्यांच्याबरोबर ते पण बसले समोर जेवण करायला आणि जेवण करताय. हा व्यक्ती एक घास खातो, वर बघतो. दुसरा घास खातो, वर बघतोय. खाली पंचपक्वान्न पदार्थ वाढलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणाला कुठं पाहतो? वर पाहतो. जेवण पूर्ण झालं आणि मग राजा जनकांनी त्यांना विचारलं, "अ, कसं जेवणाचा पूर्ण आनंद घेतलात ना तुम्ही?" ते म्हणाले, "महाराज, जेवणाचा कसा आनंद घेऊ मी? ज्यावेळेस मला प्रत्येक क्षणाला जाणवतंय की हे टेम्पररी आहे, कधीही काहीही घडू शकतं." त्यावेळेस राजा जनक म्हणाले, "भल्या माणसा, हेच जीवन जगण्याचं सार आहे आणि हेच याचं सूत्र आहे. मी सुद्धा जर तुला हे दिसत असेल सगळा भोग, वैभव, विलास, तरी सुद्धा मला स्मरण आहे, की एक-एक दिवस, एक-एक क्षण महत्वाचा आहे आणि कधीही, कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं. हा आय ओपनिंग लेसन आहे. म्हणून जीवन जगताना ह्याच पद्धतीने जगा आणि बाहेर जर काही गोष्टी घडत असतील, मनाविरुद्ध घडत असतील, तरी सुद्धा स्वतःला स्मरण करून सांगा, की हे तात्पुरतं आहे, क्षणिक आहे. आनंद माझ्या हृदयात आहे आणि त्या आनंदाला प्राप्त करण्यासाठी बाहेर एखाद्याने माझ्याशी चांगला व्यवहार केल्याने मला आनंद होत असेल, तर मी त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. त्याच्या व्यवहारावर अवलंबून आहे. माझा आनंद त्याच्यावर डिपेंड आहे. आणि असा जर आनंद असेल, तर तो कुठल्याही क्षणी नष्ट होऊ शकतो. तो कायम नाही. इट इस नॉट पर्मनंट. हे टेम्पररी आहे आणि टेम्पररीच्या पाठीमागे पळालात, तर शाश्वत सुख कधीही मिळणार नाही. सुखाची व्याख्याच वेगळी आहे. ओके. बरं. आता आपण प्रार्थना करूया आणि त्यानंतर आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. सर्वप्रथम मी त्या सर्वांचा खूप आभारी आहे, ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी एवढं प्राणपणाने किंवा खूप सेवा करत आहात. खूप लोकांपर्यंत तुम्ही माहिती पोहोचवताय. कितीतरी लोकांच्या घरात हे दीप प्रज्वलित होत आहेत. त्यासाठी सर्वप्रथम सर्वांचं अंतःकरणापासून खूप 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 धन्यवाद. आता आपण संबंधित समृद्धी संबंधित प्रार्थना करणार आहोत. ही ऊर्जा शक्ती ऑल टुगेदर सगळी ऊर्जा शक्ती आहे. त्यातल्या त्यात वेळ, वेळ फार प्रबळ आहे.
वक्त से दिन और रात, वक्त से कल और राज, वक्त का हर शय गुलाम, वक्त का हर शय पे राज. वेळ जर चांगली असेल वेळ जर चांगली असेल तर शत्रू सुद्धा मित्रांसारखं व्यवहार करतील आणि वेळ जर खराब असेल तर मित्र सुद्धा शत्रूवत व्यवहार करतील. जवळचे नातेवाईक सुद्धा शत्रू भासतील. वेळ जर चांगली असेल आणि हे आपल्या हातात आहे. त्यासाठी हा ब्रह्ममुहूर्त, ही प्रार्थना, ही रिच्युअल, या रोज रोज आपण ज्या गोष्टी करतो ना, याच्यामुळे जीवनात बदल घडेल. तर जीवनाचा अविभाज्य घटक अजून काय आहे? खऱ्या अर्थाने धनसंपत्ती. ज्यामध्ये ज्यामध्ये खऱ्या अर्थाने चांगलं जीवन जगण्यासाठी म्हणजे काही ट्रेनिंग, प्रशिक्षण, शिक्षण पाहिजे ना, ह्या सगळ्या गोष्टी. ओके. आज आपण 2 व्हिडिओ पाहणार आहोत. 2 दिवसापासून हा व्हिडिओ पाहायचा राहून गेला. एक वडिलांसाठी आपण पाहिला आणि दुसरा व्हिडिओ खऱ्या अर्थाने घरातील जो पती आहे त्याच्यासाठी. ओके. सर्वांनी डोळे बंद करा, पाठीचा कणा, मान, डोके एका सरळ रेषेत ठेवा आणि ह्या मनोशरीर यंत्राकडून ह्या ब्रह्मांडाला काही संकेत द्यायचे आहेत. आजपासून मी विनोद भागवत पाटील पैशांसोबतचे नवीन स्नेहसंबंध प्रस्थापित करीत आहे. पैसा हा चांगला, स्वच्छ, पवित्र, निर्मळ आणि माझ्यासारखाच माझ्या विकासासाठी, सुखसमाधानासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. पैसा माझ्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतो. आयुष्यात जे काही यश मी अनुभवतो, तो माझ्या आणि माझ्या प्रियजनांच्या आयुष्यात पैसा आणि संपन्नता घेऊन येतो. यशस्वी होणे आणि श्रीमंत होऊन माझ्याकडे भरपूर पैसे असणे यासाठी मी पात्र आहे. संपूर्णतः पात्र आहे. स्वतःच्या माइंडमध्ये स्वतःची इमेज जी निर्माण करताय ना, ही धनाढ्य किंवा श्रीमंताचीच इमेज तयार करा. गरीब, दुर्बल किंवा हीन-दीन असं स्वतःला कधीही म्हणू नका. मी संपूर्णतः पात्र आहे. श्रीमंत होऊन माझ्याकडे भरपूर पैसे असणे यासाठी मी पात्र आहे. संपूर्णतः पात्र आहे. पैसा माझा मित्र आहे आणि रोज माझ्या गुंतवणुकीचे मूल्य दिवसेंदिवस जास्तीत जास्त वाढत आहे. पैसा आणि यश सदैव माझ्या सोबत राहतात आणि पुढे देखील राहतीलच. विपुलता आणि यश मला प्रेरित करण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद की मी श्रीमंत आहे. धन्यवाद की मी ऐश्वर्य संपन्न आहे. परमेश्वराचा खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करा. पैशांसाठी वेगवेगळे देवी देवता आहेत का? तर त्यांची कुठेतरी आपण पूजा, कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये रिइम्प्रिंट व्हावं म्हणून. पैसा ही एक सकारात्मक ऊर्जा शक्ती आहे. अन्न, वस्त्र, निवारा जशा आपल्या मूलभूत गरजा आहेत, तशीच पैसा ही एक ऊर्जा शक्ती आहे. एखादा व्यक्ती दुर्व्यवहार करत असेल, तर त्याच्या कुसंस्कारांमुळे आपण मात्र पैशाला तिथे जोडतो. हा गंभीर अपराध आहे. ही चूक कधीही करू नका. पैसा ही एक ऊर्जा शक्ती आहे. आणि कायम खबरदारी घ्या. जो पैसा आपण अर्जित करणार आहोत, स्वकष्टानेच अर्जित असायला हवा आणि आशीर्वादाचाच हवा. नीतीनेच नीतिमत्ता जागृत ठेवूनच, सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवूनच पैसा कमवायला हवा. अनीतीने तळतळाट असलेला किंवा शापित पैसा घेऊ नका. कधीही घरात आणू नका. कारण तो पैसा नाहीये, ती ऊर्जा शक्ती आहे. अनीतीने कमवलेलं धन, अनीतीचा पैसा घरात अनीतीनेच वाईट ऊर्जा शक्ती आणेल आणि अशी ऊर्जा म्हणजे आजारपण, दुःख किंवा व्यसन किंवा जे काही छोटे-मोठे संकट. अनीतीने कमवलेला पैसा अनीतीच्याच मार्गात जातो. म्हणून लक्ष्मीची उपासना करा. लक्ष्मीची नको. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मी माझे मन मोकळे करून माझ्यामधील अंतरशक्तीवर विश्वास ठेवीन. मी सर्व नकारात्मकता सर्व शक्तिमान परमेश्वराला समर्पित करतो. ज्यामुळे माझ्या जीवनात चमत्कार होत आहेत.
ज्यासाठी मी तयार आहे. ही प्रार्थना दिवसभरातून 15 वेळा स्वतःला रिपीट रिपीट पुनरावृत्ती करा. जितक्या वेळेस म्हणाल तितक्या वेळेस सकारात्मक परिणाम जाणवतील. आणि ज्या घरामध्ये आपण राहत आहोत, त्या वास्तूसाठी ज्या घराने आपल्या मुलाबाळांना, लेकरांना संरक्षण दिलेलं आहे, त्या वास्तूसाठी कृतज्ञता आणि आभार व्यक्त करणं फार गरजेचं आहे. वास्तुदेवो दया सिंधू प्रणतक्लेशनाशय सुखं देहि धनं देहि सुस्थिरो भवेश्मानि. ओम नमो भूदेवं भूदेवं प्रसीदतु मम गृहे धनधान्यम् आरोग्यं देहि सर्वदा. ओम नमो अन्नपूर्णे जय अन्नपूर्णे सुख शांती प्रत्यय कारणं वांछितं वांछितं ओम क्रीम 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 मूलये नमः. ओम अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थ भिक्षां देहि च पार्वती. ओम श्रीमात्रे नमः. ओम दुर्गायै नमः. ओम सर्वमंगलायै नमः. ओम महालक्ष्मी नमः. ओम सांद्रकरुणायै नमः. ओम अनुग्रहदायै नमः. ओम भगवते नमः. ओम पापनाशिने नमः. ओम अंबिकायै नमः. ओम भुवनेश्वर्यै नमः. ओम श्री गुरु चरण कमलेभ्यो नमः. त्या प्रत्येक घरातील प्रत्येक कर्त्या स्त्रीसाठी जी खऱ्या अर्थाने त्या घरातील अन्नपूर्णा आहे, प्रत्यक्ष अन्नपूर्णेच साकार स्वरूप आणि प्रत्यक्ष गृहलक्ष्मी आहे, लक्ष्मी देवीच साकार स्वरूप, त्या प्रत्येक देवीला, त्या घरातील प्रत्येक कर्त्या स्त्रीला, त्या माऊलीला हे मंत्रोच्चार समर्पित आहेत. ओम. या सर्व प्रार्थना रेकॉर्डेड आहेत. YouTubeवर तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल अजून काही लोकांपर्यंत हे पोहोचावं, तर त्या YouTube चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि लाईक करा. जेवढे जास्त लाईक मिळतील तेवढं तो व्हिडिओ पॉपअप होईल. कदाचित 2 शब्द कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतील खऱ्या अर्थाने. ओके. अ, आज आपण मेडिटेशन घेणार आहोत, पण मेडिटेशन पूर्वी फक्त एक 5 मिनिटाचा हा व्हिडिओ फार छान आणि हृदयस्पर्शी आहे. म्हणजे मला सुद्धा हे जाणवलं, की खऱ्या अर्थाने कुठेतरी याच्याशी आपण कनेक्ट आहोत. ज्या माता भगिनी, ज्यांना खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो, की ज्यांनी 1 मिनिट कारण आजच्या काळात अशी गोष्ट झालेली आहे, की जर विवाह करण्यासाठी वर निवडायचा असेल ना, तर शेतकरी असेल तर शक्यतो रिजेक्ट करतात. मुली, नवीन मुलींची गोष्ट सांगतोय मी. आणि जर फौजी असेल किंवा सेवा दल असेल, अ, तर त्यातलं जरी असेल तरी त्यांना वाटतं अनिश्चित आहे जीवन. ते रिजेक्ट करतात. परंतु हे 2च व्यक्ती असे आहेत, एक आहे शेतकरी आणि दुसरा आहे सैनिक. ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे. तर त्यांच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ आहे. 5 मिनिटाचा आपण पाहूया. हं, ओके. शब्द नाहीत आता माझ्याकडे सुद्धा. पण आता हे फक्त सीमेवरच असेल असं नाही हां. दररोज त्या घरातील तो कर्ता पुरुष जो घराच्या बाहेर पडतो ना, माहीत नाही परत येईल का नाही. परंतु त्यासाठी घरी आल्यानंतर सुद्धा प्रत्येक स्त्रीसाठी, त्या कुटुंबासाठी कदाचित ह्या जगासाठी तो एक व्यक्ती आहे. कदाचित ह्या जगासाठी तो एक व्यक्ती आहे, परंतु त्याच्या कुटुंबासाठी तो सगळं जग आहे. म्हणून नेहमी जीवन जगताना असं जगा, की एकमेकांची आवश्यकता आहे प्रत्येकाला. आणि हे खरंच हृदयस्पर्शी आहे. आणि कधी-कधी या छोट्या-छोट्या गोष्टीतूनच आपल्याला शिकायला मिळतात. बऱ्याचशा गोष्टी, बरचसं जीवन.
जीवन जगण्यासाठी, आनंदासाठी खूप मोठ्या गोष्टींची आवश्यकता नाहीये. खूप मटेरियलिस्टिक पाहिजे असं पण नाहीये. फक्त ही जाणीव जरी झाली ना हृदयामध्ये, की ज्यांच्याबरोबर आपण राहतोय ना, त्यांचं किती योगदान आहे आपल्या ह्या जीवनामध्ये आणि आपलं हे छोटंसं ज्याला संसार म्हणतात ना, छोटंसं कुटुंब, छोटंसं घर, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. जे मिळालंय त्याच्यासाठी पहिल्यांदा आभार व्यक्त करा आणि जीवन खऱ्या अर्थाने सुख शांतिमय होऊन जाईल. ओके. तर आता इथे आपण स्टॉप करूया. मेडिटेशन करू आता आपण. ओके.